इकडे संग्राम खूप मस्त असा गेम प्लॅन समजावून सांगत असतो की कालच्या गेममध्ये नक्की काय झालं, पण अभिजित हे सांगताना मध्येच उठून जातो. चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन चाललेलं आहे. तर संग्राम इकडे कालचा गेम समजावून सांगण्यासाठी बुद्धिबळाचं उदाहरण देतो. तर तो सांगतो की बघा, बुद्धिबळात काय होतं, 2 राण्या एक समोर एक येतात, त्यांच्या समोर असतात वजीर. एक माणूस काय करतो, तुझा पण वजीर वाचवतोय आणि माझा पण वजीर वाचवतोय, पण माझा पण तो वाचवतोय, पण का वाचवायचा, कारण माझे हत्ती, घोडे, उंट सगळे जिवंत आहेत आणि पुढच्याकडे काहीच नाहीये, त्यामुळे त्याला फक्त वजीर वाचवणं गरजेचं आहे. तर मी म्हणणार माझा वजीर मरू दे, कारण माझ्याकडे बाकी सगळं आहे. तर प्रोफेशनल लोक असं नाहीत करत. प्रोफेशनल लोक हे वजीर हलवतच नाहीत कधी, कारण त्याला तिरकं आडवं उभं सगळीकडेच जाता येतं. त्याला आपण ठोकळ्यात उभं करून ठेवतो. अरे पण तो मरणार कधी, म्हणजे वजीर मरणार कधी, जसं स्ट्रॉंग प्लेअर कधी मरणार या गेम मधून. तर ज्यावेळेस स्ट्रॉंग आणि वीक या 2 लोकांचा गेम असेल ना, एका ग्रुपमध्ये जर स्ट्रॉंग व्यक्ती असेल आणि एक कमजोर व्यक्ती असेल, तर आपण काय करणार, हे बघ त्याला आपण समजवायचं, सगळ्यांनी एकत्र यायचं, सांगायचं आत्ता तुला बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण पुढचा जो गेम आहे तो स्ट्रॉंग लोकांचा आहे, त्यामुळे तू आत्ता बाहेर पड. त्यामुळे तो वीक जो व्यक्ती आहे तो गेम मधून बाहेर जाईल. आणि म्हणून कालचा गेम ते हरले ना, कारण आपण त्यांचा जो वजीर होता, जो स्ट्रॉंग माणूस होता, तोच पहिल्यांदा बाहेर काढला, त्याच्यामुळे तो गेम हरले. कारण काय होतं, उंट काळ्यामध्ये जातो, त्यामुळे काळ्या घरामध्ये जेवढं काही आहे तो सगळं मारून टाकतो. हत्तीचं काय होतं, तो आडवा आणि उभ्या लाईनमध्ये जातो, त्यामुळे हत्तीच्या जवळपास आडवा आणि उभं काहीच ठेवायचं नाही. आणि घोड्याचं काय, घोड्यानेच घोडा लावावा लागतो, त्याच्यामुळे काल मी अरबाजला तसं केलं. वजीर जर गेममध्ये नसला तरी देखील गेम प्लॅन मध्ये चेकमेट होतं, पटावरती चेकमेट झालेले आहे, कारण घोड्याला हा घोडाच मारू शकतो, घोडा लावल्याशिवाय तो नाही जाऊ शकत. त्यामुळे वजीर नसला तरी कितीतरी पटावरचे गेम जिंकलेले आहेत असं पॅडीदादा सांगतात. तर अंकिता त्यांचं हे सर्व बोलणं हे लक्ष देऊन ऐकत असते. तर अशा प्रकारे संग्राममुळे काल समोरची टीम हरली आहे आणि त्याला पॅडीदादाची देखील साथ होती, त्यामुळे सगळेच एकंदरीत तिकडे खुश दिसत आहेत. तर तुम्हाला कालचा टास्क कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.